एका लग्नाची दुसरी गोष्ट। काय मध्ये असं मला खूप ऐकू येत होतं की राधा ना शिष्टच आहे, राधा ना आगाऊच आहे। पुरे 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 तुला एकही चान्स सोडू नका मला टोमणा मारण्याचा। तर ठीक आहे ना, पहिल्या भेटीत कुठे कळतात माणसं, नाही येत ओळखता। तुम्ही तरी कुठे आवडला होतात मला पहिल्या भेटीत? मला तू खूप आवडली होतीस तेव्हा। पण मी नव्हतो आवडलो तुला। अय्या असं कसं आवडाल अचानक? का मला असं वाटलं होतं बापरे काय आगाऊ टपोरी मुलगा आहे हा। काय पत्ता विचारायला थांबला आणि डायरेक्ट मागेच लागला। मी नाही मागे लागलो तुझ्या। हो का? माझे पाय लागले तुझ्या पायांच्या मागे। सांगतोय पिछे मुडो ऐकायलाच तयार नाही। हे पण तुला कळलं मी मागे लागले म्हणजे काय? कळालं काय? तुम्हाला आठवतंय का पार घरापर्यंत आला होता तुम्ही माझ्या? लकीली वाचला था पण का मी आरडाओरड करणार होते, हा माणूस माझा पाठलाग करतोय। गेलो असतो मी माऊ। मला काय माहित, पण ना मी रस्त्यातून येताना ना एक दोनदा असं चोरून बघितलं होतं ना तुमच्याकडे। चोरून बघितलं होतं ना तुमच्याकडे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ठीक आहे माणूस काही फार निरुपद्रवी नाहीये। पण मग अचानक तुमचं स्थळच आलं ना सांगून, काय घाबरले होते मी। म्हणजे आधी पत्ता, मग पाठलाग आणि मग डायरेक्ट मागणी। नंतर हळूहळू ओळख झाली आणि मग तेव्हा मला कळलं की माणूस दिसतो तितका वाईट नाहीये। काय ग माऊ तू म्हणजे तुम्ही फार हँडसम दिसता हो। मी काय म्हणतो, उद्या सुट्टी आहे तर मग आज काय सिनेमाला जायचं का? अय्या तुम्हाला काय माहिती, मी हेच प्लॅनिंग केलंय। आपली मन माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून सांगितलं की आपण पिक्चरला जाऊया। मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोन केलाय। म्हणजे आपण दोघं जायचं ना? पण नाही अरे पण याला काय अर्थ आहे? म्हणजे तू त्यांच्यावर गेला, मी काय एकटा घरात बसू? हे असं कसं वागू शकतेस तू? याला काय अर्थ आहे राव? काय झालं, हसतेस का तू वरती? अहो मी मस्करी करतेय। म्हणजे तुम्ही चिडलात ना, आणखीनच हँडसम दिसता। दिसून ना, कुठला पिक्चर बघूया? दर्द द पेन असा भारी पिक्चर। त्याच्यात ना काय दाखवलं माहिती, असा हिरो असा बलदंड, छाती भीती अशी कडक, असे 10 लोक त्याला घेरतात आणि तो नुसतं ह्या करतो, असे पडतात सगळे आणि मग सॉलिड बॅकग्राऊंड म्युझिक। म्हणजे आपण असं बघताना इतके इन्व्हॉल्व होतो ना की कोण काय चाललंय काही आपल्याला आजूबाजूला भान राहत नाही। तो हिशोब आहे ना, तो पूर्ण करा। अरे यार का लाईफ आहे का हर्डलची रेस आहे? पहिला प्रॉब्लेम संपतो तो दुसरा प्रॉब्लेम आ वासून उभा। मी ना थकून गेली आता। मी उद्या सांगणार आहे सगळ्यांना। प्रियजन हो, तुम्ही मला स्वयंपाक करायला सांगताय, मी तो आनंदाने केलाही असता पण मी तो करू शकत नाही कारण मला स्वयंपाक येत नाही। नाही एक मिनिट कोणी सांगितलं तुला स्वयंपाक करता येत नाही? तू जरा थांब, तुझी ही इमेज आहे स्वतःबद्दलची, तुला स्वयंपाक करता येतो, थांब जरा तू। मी केलेले डोसे विसरलायस का तू घनश्याम? अगं पण डोसे गोष्टच अशी आहे ना, म्हणजे जमले नाहीतर ते चिकटले। म्हणजे तुला स्वयंपाक करता येत नाही असं होत नाही राधा, तुला स्वयंपाक येतो, बाकीचा स्वयंपाक तुला येतो। हा नाही नाही नाही, आता कुठलंही खोटं बोलायला सांगू नकोस मला प्लीज। तुझ्या डोक्यात कुठली सुपीक आयडिया येते ती मला ऐकायचीच नाहीये, कारण मला आता जमणार नाही, कारण मी विसरून जाईन की खरं काय आहे। पण आपण खोटं बोलायचंच नाहीये। मग तेच सांगते ना, खरं खरं सांगून टाकायचं। नाही पण आणखीन एक मार्ग आहे ना, खरा स्वयंपाक करायचा। एका लग्नाची दुसरी गोष्ट।